हाय प्रिय मित्रांनो, मी दिलीप चव्हाण. आज मध्यवर्ती ठिकाणी पिंपळगाव बसवंत येथे आपण आहोत. तर कसे आहात तुम्ही? आशा करतो की आपण खूप खुश आणि आनंदी असाल. चला, नवीन ब्लॉक नंबर 3ला आपण भेट देऊया आणि यात आपल्याला काय बघायला मिळतं ते बघूया. तर सुरुवात करतानाच आपण प्रथम गणरायाच्या दर्शनाला आलेलो आहोत. हे गणरायाचं मंदिर गावाच्या बाहेर आहेत आणि येणाऱ्या लोकांना याचं दर्शन होतं, जाणाऱ्या लोकांना पण याचं प्रथम दर्शन होतं. प्रिय मित्रांनो, गणरायाचं दर्शन करून मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की तुम्ही प्रथमच हा माझा ब्लॉग बघत असाल तर सबस्क्राईब, शेअर आणि लाईक अवश्य करा. पिंपळगावच्या अवतीभोवती खूप द्राक्षे बाग, डाळिंब आणि आता तर पेरूचे पण भरपूर बाग झालेले आहेत. प्रिय मित्रांनो, कोणती वेळ न दवडता आपण चाललो आहेत आता प्रभू रामरायाच्या दर्शनाला. तर बघण्यासारखं दिव्य स्वरूप रामरायाचं आणि मारुतीरायाचं दर्शन करूया. प्रथम तुम्हा सर्वांना जय श्रीराम. प्रभू रामरायाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी आणि यातील हे दिव्य प्रभू रामरायाचं मंदिर खूप सुंदर, खूप छान आणि खूप पुरातन, खूप जुनं मंदिर आणि ह्या जागेची महिमा खूप भारी आहेत. भरपूर लोक ह्या जागेवर कीर्तनकार होऊन गेलेत. हल्लीचे रामायणाचार्य रामरावजी ढोक महाराज यांची पण सुरुवात ह्याच जागेपासून झालेली आहे. आणि ऐका ना, आठवण आली म्हणून सांगतो की ज्या घरात क्लेश, वाद असतात त्या लोकांना जर यदा कदाचित रामराव ढोक महाराज यांचं संपूर्ण रामायण जर ऐकलं तर त्या घरात वाद विवाद होणार नाही, हा माझा अनुभव आहे. हे काल सत्य होतं, आज पण सत्य आहे. रामनवमीच्या दिवशी येथे रामजन्म अगदी मोठ्या थाटामाटाने साजरा होतो आणि हजारो लोक ह्या यात्रेला सहभाग होत असतात. तर ह्या वर्षी पण आपण पण येऊया आणि रामरायाचं दर्शन करूया. येथील नंदी महाराजांचं दर्शन करून शनिदेवांचं दर्शन करतोय आपण. आणि आता आपण पुढील मारुतीरायाच्या दर्शनाला चाललो आहोत. तुम्हाला ह्या रामनवमीच्या यात्रेची महिमा भरपूर माहिती असेल, पण येथील सर्वात जास्त तरुण वर्ग यामध्ये सहभाग असतो. ह्या यात्रेला म्हटलं तर सर्व भाविक भक्त एकत्र येऊन ह्या यात्रेची महिमा वाढवतात. येथे कोणताही राजकीय स्टंट नसतो, कारण फक्त राम प्रभूच्या यात्रेची महिमा पूर्ण करायची असते. येथील दक्षिणमुखी महारुद्रवीर हनुमान यांचं आपण दर्शन करतोय. आणि माझ्या माहितीनुसार असं वाटतंय की मला 1632-33 या साली रामदास स्वामींच्या सांगण्यानुसार ह्या मारुतीरायाची स्थापना झाली असावी. मी जी प्रदक्षिणा मारत आहेत ते पिंपल अविहोत्री नारायण 200 ते 250 वर्षापूर्वीचं हे रोप झाड आहेत. तर यातली आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता एक छोटंसं इथं मंदिर आहे का ज्यांना पण खोकला येतो, लहान बाळ असो मोठे माणसं असो, ते शीतला मातेचं आपण दर्शन करत आहोत. या मारुतीरायाची अद्भुत महिमा आहे. दक्षिणमुखी असल्या कारणास्तव सर्वांच्या इच्छा पूर्ण करतात. यातील काही अशी मुलं आहेत की त्यांना सकाळी उठल्यानंतर मारुतीरायाचे दर्शन केल्यानंतरच बोलायला सुरुवात करतात. यातील योगेश वाबळे,
हे 25 वर्षापासून हा नियमाचं पालन करत आहेत आणि अगदी छोट्या वयाचा कृष्ण चव्हाण हा बऱ्याच वर्षापासून ह्या नियमाचं पालन करत आहेत. अशी ही या मारुतीरायाची महिमा आहे. इथे सर्व जुन्या पद्धतीचं बांधकाम आहेत जे अगदी चांगलं आहेत आणि इथे या नदीकाठी जुन्या गुफा पण होत्या जे आज नामशेष झालेल्या आहेत. या जागेवर एका वानराने आपला शेवटचा श्वास सोडला, त्यामुळे येथील भाविकांना त्याची समाधी बांधली. या रथाची पण एक अद्भुत महिमा आहे. अगदी थोड्याच दिवसाच्या अंतरावर एका व्यक्तीनं त्याला कन्यारत्नाची इच्छा होती, तर या रथाला 11 नारळाचं तोरण बांधल्यानंतर त्याला कन्यारत्न प्राप्त झाली. हे असं काही अद्भुत या रथाची महिमा आहे. हा रथ 150 वर्षापूर्वीचा आहे. येथील रामनवमीच्या निमित्तानं हजारो भाविक येतात. त्यावेळचं अन्नदानाचा बिडा म्हटलं तर राजेंद्र विश्वनाथ मौले हे अगदी मन मोकळ्या मनानं करतात. आता आपल्याला संध्याकाळपर्यंत महाआरतीला थांबायचं आहे. साहेब, आपण ह्या जागेची थोडी आम्हाला महिमा सांगा. म्हणजे इथं नेमकं कशा स्वरूपात मारुतीरायाचं आगमन झालेलं आहे त्या संदर्भात खऱ्या भक्तांना आणि इथल्या गावकऱ्यांना पण याची माहिती होईल ते सांगा मला. प्रथमतः सर्वांना जय श्रीराम. जय श्रीराम. खरं तर हे जे काही मारुती मंदिर आहे हे 200 वर्षापूर्वीचं जुनं असं हे मारुती मंदिर आहे आणि मारुती मंदिर हे दक्षिणमुखी आहे. दक्षिणमुखी मारुती मंदिर जे असतं ते जे काही गावावर संकट अरिष्ट जे येतं ते अरिष्ट गावावर येऊ देत नाही आणि त्या अरिष्टापासून संकटापासून गावाचं रक्षण करण्याचं काम हे मारुती राया अनेक वर्षापासून करतायत. खरं तर आपण जर बघितलं असेल हा जो काही परिसर आपल्याला दिसतोय पूर्वी याला कोणत्या प्रकारचं संरक्षण भिंत नव्हती, त्यामुळे अनेक प्रकारचं दुर्गंधी असेल, अस्वच्छता होती. या वॉल कंपाऊंड नंतर खऱ्या अर्थाने याचं पावित्र्य आलं. आपण जर या ठिकाणी बघत असाल तो 200 वर्षापूर्वीचा जो काही घाट आहे आम्ही तो 200 वर्षापूर्वी एक साधारण मागच्या वर्षी JCB लावून कामगारांच्या माध्यमातून आणि अनेक कार्यकर्त्यांनी, राम भक्तांनी, हनुमान भक्तांनी त्या ठिकाणी श्रमदान करून हा घाट मोकळा केलेला आहे. आणि हनुमान जयंतीच्या निमित्ताने सकाळी हनुमान जन्म होत असतो आणि संध्याकाळी गंगा आरती आणि महाप्रसाद असं गेल्या 3-4 वर्षापासून या भागातील कार्यक्रम होत असतात. पुढच्या काळामध्ये घाट परिसराचं सुशोभीकरण, त्याचप्रमाणे इथे एक पूल, तसेच इथं बोटिंग क्लब सारखा पर्यटन भाग, असं सर्व संरक्षण भिंत आणि राम मंदिराचं विस्तारीकरण असे अनेक विषय पुढच्या एक वर्षभरामध्ये पूर्ण होणारे आणि मारुती रायाला किंवा मारुती मंदिर परिसराला एक भव्य दिव्य अशा पद्धतीचं स्वरूप येणार आहे. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आम्हाला हे भव्य दिव्य आपलं राम मंदिर आहे पिंपळगाव परिसरातलं, त्यातली आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. आणि एकदम जागृत देवस्थान आहे श्रीराम प्रभू रामचंद्राचं. इथं पुरातन रामनवमीची यात्रा भरायची. इथं हा जो यात्रा परिसर आहे इथं लोकनाट्य तमाशे असायचे, 8-8 दिवसाच्या बाऱ्या असायच्या, त्याच्यानंतर कुस्त्या असायच्या आणि हे पिंपळावरच सोंगाचं पिंपळाव बनतात. इथं 8 दिवसाचा बोहडा पण चालायचा. तर बोहडा एक ग्रामपालिकेजवळ असायचा. तर काही कालानुसार नंतर हा बोहडा बंद पडला, पण त्याची जी रथ मिरवणूक होती, रथ मिरवणूक आम्ही एक 24 वर्षापासून आम्ही ती चालू केली.
त्याच्या अगोदर 30 वर्ष ते रथ मिरवणूक बंद पडली, ती काही घटना घडली त्यामुळे. तर ती हा रथ पण जवळजवळ 150 वर्ष पूर्वीचा आहे आणि गावचं भूषण आहे श्रीराम रथ. आणि आनंद उत्सव साजरा करतो आपण. श्रीरामनवमीला रामजन्म झाला, आपण त्या गावाला एक माहिती देण्यासाठी मग ते रथाची मिरवणूक असते. आणि रथाची मिरवणूक आता जेव्हापासून धर्मजागरण समिती, श्रीराम मित्र मंडळ, समस्त ग्रामस्थ यांच्या माध्यमातून, ग्रामपालिका असेल, नगर परिषद असेल, यांच्या माध्यमातून आता एकदम सुंदरपैकी म्हणजे आज जिल्ह्यात 1 नंबरची यात्रा आपण भरवतो. आणि ती यात्रा आता जवळच येते. 6 एप्रिलला आपल्याकडे रामनवमी यात्रा आहे. त्याच्यावर आपण एक महिला बाईक रॅली घेतो. एक 4000 महिलांची बाईक रॅली असते. ती बाईक रॅली पाडव्याच्या दिवशी असते, गुढीपाडवा 30 तारखेला, 30 मार्चला बाईक रॅली आहे. आणि 6 एप्रिलला आपल्याला रामनवमी उत्सव आहे. रामनवमी उत्सव यावेळेस एकदम जल्लोष आहे. आपण हरियाणाचं आघोरी पथक बोलवलंय. असे विविध प्रकारचे पथक आहे आपल्याकडं. मग बोडा पथक असेल, ढोल पथक असेल, झांज पथक असेल. तर अशा माध्यमातून आपली यात्रा चालते. आणि आता यात्राचा आलेख हा चढत आहे. खूप चांगल्या प्रकारे यात्राला चांगल्या समस्त ग्रामस्थ पंचक्रोशीतील म्हणजे 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 20 किलोमीटर पासून आपल्याकडं यात्रेसाठी माणसं येतात. आणि एकदम सुंदर आहे. तर सर्व भाविकांना आग्रहाची विनंती आहे का आपण 6 एप्रिलला रामनवमीला अवश्य यावे यात्रेसाठी. धन्यवाद. जय श्रीराम.